बिग बॉस मराठी 6 चालू झालेला आहे, पण संपूर्ण लोक जे आहेत ते प्रभू शेळकेला म्हणतायत की हा सूरजची जागा घ्यायला बिग बॉसच्या 6व्या सीझनमध्ये आलेला आहे. पण ऍक्च्युली तशी गोष्ट आहे का? तो खरंच सिंपती घेतोय का? तर त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत की नेमकं तो सिंपती घेतोय की तो खूप जास्त कंटेंट बिग बॉसला देऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगतो, तो पर्सनली मला खूप क्यूट वाटतो. तो ना सूरज सारखा आहे ना सिंपती घ्यायचा प्रयत्न करतोय. आज तिकडे त्याच्या हाईट वरून किंवा ती जी सोनाली आहे त्याला काय काय विचारते, तुला गर्लफ्रेंड वगैरे सापडली का, आहे का, असं तसं त्याला म्हणजे असं थोडंसं कॉर्नर करायचा प्रयत्न करतात की तू असं कसं करतोस, तसं कसं करतोस. मग त्याला हा खूप वात्रट आहे, हा खूप शार्प आहे, शातीर आहे, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही त्याला करायचा प्रयत्न करता. त्यानंतर विशाल कोटियन जो आहे त्याला मानेला धरून उचलतोय, हाताने धरून उचलतोय. ह्याला असं वाटलं त्याला की मला हे लोक टार्गेट करायचा प्रयत्न करतायत. मग तो वॉशरूम मध्ये जातो, वॉशरूम मध्ये जाऊन देवांना तो प्रार्थना करतो की बाबा मला थोडीशी ताकद द्या. या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न करतो. तिकडे सिंपती घ्यायचा तो प्रयत्न करत नव्हता, कारण की तो ऍक्च्युली ज्या काही गोष्टी तिकडे करतोय ना त्या पर्सनली मला खूप आवडत आहेत. क्यूट क्यूट गोष्टी जे करतोय. एक इन्सिडेंट तुम्हाला सांगतो, त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं माहितीये का? बाथरूम मध्ये तो होता, त्याने आंघोळ वगैरे केली होती. आजच्याच एपिसोड मधली गोष्ट आहे. त्यामध्ये त्याने आंघोळ वगैरे केली, त्यानंतर त्याला तेल पाहिजे होतं. तर तेल वगैरे लावायला त्याला तेल काय सापडणं कुठं काय नाही. तो जाऊन तिकडे तेल वगैरे शोधत होता. मग त्याला कोणतरी तेल दिलं. त्यानंतर तो मस्त हेअरस्टाईल वगैरे करत होता, पावडर लावत होता, मस्त क्रीम लावत होता. त्यानंतर त्याला कुठं कंगवाच सापडा ना कुठं घरामध्ये. मग तो बाथरूम मध्ये इकडे तिकडच्या त्या कॅबिनेट मध्ये जे आहे ते बघत होता काय भेटते का. तर कपडे घासायचा ब्रश त्याला भेटला. त्याला वाटलं कंगवाच येतो. तो जाऊन तो गोष्ट घेऊन आला ती, आणि त्यांनी तो म्हणला रे भेटला कंगवा, भेटला कंगवा. अरे पण म्हणजे तो गोष्टी ज्या आहेत त्या फनी करतो. ऍक्च्युली त्याला ज्या काय आहेत म्हणजे सूरज सारखाच आहे, पण ही इज व्हेरी स्मार्ट. त्याला कसं बोलायचंय माहितीये, कशा गोष्टी करायच्या त्या माहितीयेत, ना कुठे सिंपती घेतोय. त्याला आज एकटं वाटलं होतं म्हणून त्यांनी त्याचं जे मन आहे ते व्यक्त करायचा तिकडे प्रयत्न केला होता. आणि मी तुम्हाला सांगतो, तो चांगला गेम जो आहे तो खेळू शकतो. हा, फिजिकल टास्क तो मे बी नाही खेळू शकत चांगले, पण बोलण्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला जे काय आहे स्क्रीन टाइम देण्यामध्ये हा खूप जास्त कंटेंट जो आहे तो देणार आहे. कारण की त्याचं जे बोलणं आहे ते खूप असं एकदम भारी हसवणारं वगैरे जे आहे ते आहे. प्लस त्याला काही गोष्टी माहीत नाहीयेत की सिटीमध्ये मोठ्या घरामध्ये कसं राहायचं, काय राहायचं. त्यामुळे या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ना ते त्याला एक युनिक जे आहे ते कंटेस्टंट बनवतात बिग बॉसच्या घरामध्ये. प्लस तो ज्या गोष्टी करतोय त्यांनी लोकांना डेफिनेटली हसायला येत असणार आहे. तुम्ही जर हसला असेल त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या आजच्या एपिसोडमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. कारण की मी तो जे काय करत होता ना त्या प्रत्येक वेळेस मला हसायला आलं होतं. फक्त त्यांनी जेव्हा त्याचं सांगितलं ना की त्याने प्रत्येक महिन्याला त्याचं ब्लड चेंज करावं लागतं, त्या गोष्टीवरून जे आहे ते मला थोडंसं वाईट वाटलं होतं. कारण की यार तो त्याचं वय बघायला गेलं तर 19-20 वर्षाचा तो मुलगा आहे. तो गेल्या 8 वर्षापासून जे आहे ते तिकडे रक्त चेंज करायचा प्रयत्न करतोय. करावं लागते त्याला दर महिन्याला. म्हणजे ही एक खूप मोठी मेडिकल जो आहे ती इमर्जन्सी त्यासोबत आहेच. पण तो जो आहे तो एक फनी कॅरेक्टर आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळणार आहे. तो खूप पुढपर्यंत जाईल. तो ना घनश्याम आहे ना सूरज आहे, तो प्रभू आहे भाई. त्याचं अतिशय उत्तम असं त्याचं वेगवेगळं कॅरेक्टर असणार आहे आणि ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.